तुकाराम महाराज. अभंग 19. मानवी संसाराचं मार्मिक चित्र रेखाटणारा एक सुप्रसिद्ध अभंग तुकोबांच्या गाथेत आहे. या अभंगात आपला संसार सुखमय आहे का दुःखमय आहे हे तुकोबांनी सांगितले. आपल्यासारखी सामान्य माणसं बाह्य वस्तूत सुखाचा शोध घेतात. घर, गाडी, जमीन, पैसा, मान, कीर्ती या सुखाच्या गोष्टी आहेत असं आपल्याला वाटतं. ही सगळी सुखाची साधन आहेत, सुख नाही. ईश्वरी कृपेविना आयुष्याला काही अर्थ नाही. लौकिक गोष्टींच्या वाढीत सुख मानताना आपली फसगत होते आणि नैराश्यात आयुष्य संपून जातं. म्हणजे सर्वसामान्य माणसाची सुखदुःखाची कल्पना अगदीच चुकीची आहे. तुकोबा म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्रीने ते अर्धे, बाळपण जरा व्याधे. तुका म्हणे पुढा जन्मी, घाणा जुंती जसा मुढा. तुकोबा असं म्हणतात, मनाला सतत सुखाचा ध्यास लागला की आपलं आयुष्य वाया जातं. सुखासीनतेची सवय जडणं ही विकृती आहे. संकट, दुःख यामुळे आपण अंतर्मुख होतो. आपल्याला जाग येते. तुकोबांना स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात चहूबाजूंनी येणाऱ्या संकटांमुळे, प्रतिकूलतेमुळे खरी जाग आली आणि त्यांना स्वतःची खरी ओळखही झाली. त्यांचा भक्ती मार्गाचा प्रवास सुरू झाला. या मार्गावर मन स्थिर आणि शांत होऊन गेलं. तुकोबांनी या अभंगात मानवी जीवन कसं असतं ते मार्मिकपणे आपल्याला सांगितलंय. सत्य हे नेहमीच कटू असतं, पण ते पचवण्याची शक्ती भगवंताने आपल्याला दिलेली असते. आपलं निम्म आयुष्य रात्रीच्या झोपेत जातं. काही आयुष्य बालपणात जातं, काही म्हातारपणात जातं. या काळात रोगांच्या व्याधीत आयुष्याचा काही वेळ जातो. संत वचनांचं बोट धरून डोळसपणे विचार विवेकाने आपण उपाय केले नाहीत, संत विचार प्रत्यक्ष कृतीत आणले नाहीत, तर पुढील जन्मी आपण या जन्मासारखेच घाण्याला जुंपले जाऊ असं तुकोबा म्हणतात. मनात येतं की संसार सुखमय आहे का दुःखमय आहे. संत सांगतात की ईश्वरी कृपेमुळे संसार सुखमय होतो. ईश्वरी कृपा जर नसेल तर संसार दुःखमय वाटतो. ईश्वराची सोबत असली तर दुःखसुद्धा सुखमय वाटतात. आपली सुखदुःखाची कल्पना अगदी चुकीची असते. जे आपल्याला आवडतं, इष्ट वाटतं त्याला आपण सुख म्हणतो. ज्याने त्रास होतो त्याला आपण दुःख म्हणतो. वास्तविक संसार मुळात दुःखमय असला तरी प्रभू कृपेमुळे तो आनंदमय वाटतो. माऊलींना सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर असं वाटतं. तुकोबा म्हणतात, हेची सर्व सुख जपावा विठ्ठल. पंढरपूर म्हणजे सुखाचं भांडार. सुख पंढरी ये आले, पुंडलिके साठविले. हा आपल्या संतांचा प्रामाणिक भाव आहे. पण हा भाव सहजासहजी येत नाही. त्यासाठी अखंड नामस्मरण, भगवंतावर दृढ श्रद्धा असावी लागते. अलौकिक शाश्वत सुखासाठी नित्य संत संगती हवी. लहानपणापासून संतांच्या गोष्टी, त्यांची चरित्र आपण ऐकायला पाहिजेत, सांगायलाही पाहिजेत. संत एकनाथ महाराज असं म्हणतात, सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाच बोध सापडे खरा.